स्टुडंट्स, लास्ट याच्यामध्ये आपण बर्थ कंट्रोलमध्ये की या बर्थ कंट्रोल मेजर्सलाच कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्ससुद्धा म्हणतात की ज्या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्समध्ये एकूण 2 टाईप्स दिले होते. एक दिलं तर टेम्पररी मेथड्स किंवा त्यालाच आपण आर्टिफिशियल मेथड्ससुद्धा म्हणू शकतो आणि सेकंड दिलं होतं परमनंट मेथड्स. तर लास्ट याच्यामध्ये आपण टेम्पररी मेथड्स बघितल्या. आज आपण बघणार आहोत परमनंट मेथड्स. पण आता यामध्ये परमनंट मेथड जी आहे, हिअर द परमनंट मेथड इज अ सर्जिकल मेथड. ही कोणती मेथड आहे? सर्जिकल मेथड. की या मेथडमध्ये जो काही गमिट ट्रान्सपोर्ट करण्याचा जो काही ट्रॅक्ट असेल तर त्याला त्या ठिकाणी काय केलं जातं? सर्जरी करून किंवा त्यामध्ये त्याला आपण शस्त्रक्रिया केल्या जाते आणि जो गमिट ट्रान्सपोर्टचा जो ट्रॅक्ट असतो त्यावर प्रिव्हेंटेशन ब्लॉक केलं जातं. तर विच इज ऑल्सो नोन एज द स्टरलायझेशन. की त्यालाच आपण काय म्हणतो? स्टरलायझेशन. म्हणजे व्हॉट इज स्टरलायझेशन? की परमनंट मेथड इज अ सर्जिकल मेथड विच इज ऑल्सो नोन एज द स्टरलायझेशन. पण आता याच्यामध्ये ही जी प्रोसेस आहे, स्टरलायझेशनची प्रोसेस जी आहे किंवा परमनंट मेथड जी आहे, या मेलमध्ये सुद्धा करतात आणि फिमेलमध्ये सुद्धा. आता मेलमध्ये जी मेथड केली जाते त्याला वॅसेक्टॉमी म्हणतात. तर आता वॅसेक्टॉमी म्हणजे काय? की ज्यामध्ये हिअर इन द मेल अ स्मॉल पार्ट ऑफ द व्हॅस डिफरन्स. पाहिजेमध्ये एक लक्षात ठेवायचं, वॅसेक्टॉमी आणि व्हॅस डिफरन्स. म्हणजेच यामध्ये वॅसेक्टॉमी जी मेथड आहे ही मेथड कोणामध्ये केली जाते? मेलमध्ये. की ज्यामध्ये मेलमधील व्हॅस डिफरन्सचा जो पार्ट आहे त्याला टाईट करतात. या डायग्राममध्ये जर आपण बघितलं तर ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधील हा जो व्हॅस डिफरन्सचा जो पार्ट आहे या व्हॅस डिफरन्सला पहिल्यांदा टाईट करतात आणि टाईट केल्यानंतर त्याला कट करतात. आता कट केल्यानंतर काय होतं की आपल्याला माहिती आहे की या टेस्टिसमध्ये या ठिकाणी स्पर्म्स प्रोड्यूस होतात. त्याचबरोबर सिमेन जे कॅरी करतात स्पर्म, तर याच्यामधला हा जो ट्रान्सपोर्ट करण्याचा जो ट्रॅक्ट असतो की याला या ठिकाणी आपण काय केलं? टाईट केलं आणि कट केलं. म्हणजे याच्यामधनं काय होईल की सिमेंट पुढे पास होईल, पण याच्यामधले सिमेंटमधले जे स्पर्म्स आहेत हे स्पर्म यामधनं पास होणार नाही, कारण की आपण हा व्हॅस डिफरन्सचा जो पार्ट आहे त्याला आपण टाईट आणि कट केलं. त्याच्यामुळे इथला जो पार्ट आहे त्याला आपण काय केलं? ब्लॉक केलं. ब्लॉक द ट्रान्सपोर्ट ऑफ द गमिट्स. की ज्यामधनं गमिट हे ट्रान्सपोर्ट होणार नाही. तर याला आपण म्हणतो वॅसेक्टॉमी म्हणतो. की वॅसेक्टॉमी विच इज यूज इन द मेल. की कोणामध्ये यूज केला जाते? मेलमध्ये करतात. की यामध्ये मेलमधील जो व्हॅस डिफरन्सचा जो पार्ट आहे या पार्टला टाईट करतात आणि त्याला कट करतात अँड देन ब्लॉक द ट्रान्सपोर्ट ऑफ द गमिट्स. यानंतर सेकंड जी मेथड आहे ती आहे ट्युबॅक्टॉमी. आता ट्युबॅक्टॉमी म्हणजे ट्यूब, की ज्याच्यामध्ये फिमेलमधील फॅलोपियन ट्यूब, की ज्यालाच आपण ओव्हिडक्ट सुद्धा म्हणतो. तर हा फॅलोपियन ट्यूबचा जो पार्ट आहे हा फॅलोपियन ट्यूबचा पार्ट काय करतात? टाईट करतात आणि टाईट केल्यानंतर याला सुद्धा कट करतात. देन इट ब्लॉक द ट्रान्सपोर्ट ऑफ द गमिट्स अँड प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी. आता याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये ही जी फॅलोपियन ट्यूब आहे, कारण की या ओव्हरीमध्ये काय होतं? ओव्हाचं त्या ठिकाणी प्रोडक्शन होतं, फॉर्मेशन, आणि त्याच्यानंतर यामधनं इकडनं तो असा ट्रान्सपोर्ट होत असताना या फॅलोपियन ट्यूबमधनं या फॅलोपियन ट्यूबला काय करतात? याच ठिकाणी तिथे कट करतात आणि टाईट करून आणि त्याला कट करतात. त्याच्यामुळे हा पुढे इकडे ट्रान्सपोर्ट होणार का? युटेरसमध्ये जाणार का? नाही. म्हणजे यामध्ये हिअर इन द ट्युबॅक्टॉमी विच इज यूज इन द फिमेल, की फिमेलमध्ये ही मेथड यूज केली जाते की ज्याच्यामध्ये फिमेलमधील जो फॅलोपियन ट्यूबचा जो पार्ट असतो त्या पार्टला टाईट करतात आणि कट करतात टू ब्लॉक द ट्रान्सपोर्ट ऑफ गमिट्स. की जे गमिट्स यामध्ये ट्रान्सपोर्ट होत असतात त्याच ठिकाणी त्याला ब्लॉक करतात अँड देन इट प्रिव्हेंट्स द प्रेग्नन्सी. की अशा प्रकारे यामध्ये प्रेग्नन्सीवर काय केलं जातं? प्रिव्हेंटेशन घातलं जातं. म्हणजेच याच्यामध्ये परमनंट मेथड्समध्ये आपल्याला 2 मेथड दिलेले आहे. एक आहे वॅसेक्टॉमी, की ज्याच्यामध्ये व्हॅस डिफरन्सचा पार्ट हा टाईट आणि कट करणे की विच इज यूज इन द मेल, आणि सेकंड दिलेलं आहे ट्युबॅक्टॉमी, की ज्याच्यामध्ये फॅलोपियन ट्यूबचा पार्ट जो आहे हा टाईट करणे आणि कट करणे अँड देन इट ब्लॉक द ट्रान्सपोर्ट ऑफ द गमिट्स अँड प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी की विच इज यूज इन द फिमेल. आता मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी किंवा MTP. आता मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी किंवा इंड्युस्ड अबॉर्शन कशाला म्हणतात? तर यामध्ये अन इंटेन्शनल ऑर द व्हॉलंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर द फुल टर्म. की जो फिटस आहे या फिटसची पूर्णतः ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होण्याच्या आधीच
त्यामध्ये या फिटसचं त्या म्हणजे स्वतःच्या इच्छेने किंवा काही हेतू असेल, त्या फिटसची त्या ठिकाणी कंप्लीट ग्रोथ झालेली नसेल, अशा कंडिशनमध्ये जेव्हा तो फिटस काय केला जातो, टर्मिनेट केला जातो किंवा ॲबॉर्ट केला जातो, अशा कंडिशनला मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी म्हणतात किंवा इंड्युस्ड ॲबॉर्शन म्हणतात. म्हणजे व्हॉट इज MTP अँड इंटेन्शनल, ज्याला इंटेन्शनलला आपण हेतू पुरस्सर म्हणतो, ऑर द व्हॉलेंटरी म्हणजे ऐच्छिक, की आपल्या इच्छेने टर्मिनेशन ऑफ द प्रेग्नन्सी बिफोर द फुल टर्म इज कॉल्ड MTP ऑर द इंड्युस्ड ॲबॉर्शन. तर आता याच्यामध्ये MTP जे आहे हे MTP आपण कोणत्या केसमध्ये आपण ते आवश्यक आहे, की आता याच्यामध्ये बघा, एखाद्या वेळेस मदर जी आहे ही मदर त्या ठिकाणी मेंटली त्या ठिकाणी प्रिपेअर्ड नसेल किंवा फिजिकली प्रिपेअर्ड नसेल, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा जे अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आहे ही प्रेग्नन्सी टर्मिनेट केलं जाते. किंवा एखाद्या केसमध्ये जो फिटस आहे हा फिटस जर त्या ठिकाणी त्याची जी डेव्हलपमेंट आहे, ही डेव्हलपमेंट जो काही विकास त्या ठिकाणी त्याची ग्रोथ आणि विकास होत आहे त्याच्यामध्ये जर काही डिफेक्ट असेल, तर अशा कंडिशनमध्ये काय केलं जातं, टर्मिनेट केलं जातं. म्हणजे इट इज इसेन्शियल इन केस ऑफ द अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, की नको असेल अशा कंडिशनमध्ये, ऑर इन द डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द फिटस. पण आता याच्यामध्ये MTP जी आहे ही MTP केव्हा सेफ असेल, की कोणत्या महिन्यामध्ये या ठिकाणी टर्मिनेट केलं जातं, तर यामध्ये MTP जी आहे विच इज सेफ इन फर्स्ट ट्रायमिस्टर, की पहिल्या ट्रायमिस्टरमध्येच, म्हणजेच पहिले जे 12 आठवडे असतात, की 4-12 पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये एकूण 3 महिने असतात, तर याच्यामध्ये हिअर द MTP इज सेफ ड्युरिंग द फर्स्ट ट्रायमिस्टर ऑफ द प्रेग्नन्सी. पण आता याच्यामध्ये की एखाद्या फिटसमध्ये जर काही डिफेक्ट असेल, आता डिफेक्ट म्हणजे काही जेनेटिक डिफेक्ट जर असेल, तर अशा कंडिशनमध्ये आपण जो फिटस आहे विच इज एक्झामाइन्ड बाय द एम्निओसेंटिस, की एम्निओसेंटिस या टेक्निकच्या द्वारे आपण त्या फिटसमध्ये जर काही डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट जर असेल, तर हे आपण कशाच्याद्वारे एक्झामाइन करू शकतो, बाय द एम्निओसेंटिस. आता एम्निओसेंटिस म्हणजे काय, की हिअर एम्निओसेंटिस इज अ प्रोसेस इन विच द एम्निओटिक फ्लुइड कंटेनिंग द फिटल सेल्स, की याच्यामध्ये आपण पहा एम्निओसेंटिसमध्ये सपोज आता की हा फिटस आहे आणि या फिटसच्या सभोवताली हे आहे एम्निओटिक फ्लुइड. आता यामध्ये काय केलं जातं, की हिअर एम्निओसेंटेसिस इज अ प्रोसेस इन विच द एम्निओटिक फ्लुइड, की या एम्निओटिक फ्लुइडमध्ये काय प्रेझेंट असतात, फिटल सेल्स प्रेझेंट असतात. म्हणजे याच्यामधील जे फिटल सेल्स आहेत हे फिटल सेल्स काय केले जातात, विच इज कलेक्टेड, की याच्यामध्ये कलेक्ट करतात बाय इन्सर्ट ऑफ निडल, की ज्याच्यामध्ये पाहता हिअर इट इज द फिटल सेल्स विच इज कलेक्टेड बाय युझिंग द हॉलो निडल इन्सर्टेड इनटू द युटेरस, की या युटेरसमध्ये काय केलं, ही निडल इन्सर्ट केली आणि इन्सर्ट केल्यानंतर त्याद्वारे काय केलं जातं, की जे फिटल सेल्स आहेत हे फिटल सेल्स त्यामधनं इंजेक्ट केले जातात अंडर द अल्ट्रासाऊंड गायडन्स. आता अल्ट्रासाऊंड गायडन्स म्हणजे जेव्हा सोनोग्राफी करतात, की यामध्ये या अल्ट्रासाऊंडच्या मार्गदर्शनाच्या द्वारे त्या ठिकाणी फिटस जो आहे हा फिटस त्या युटेरसमध्ये कोणत्या पोझिशनला आहे, ज्या पोझिशनला असेल म्हणजे त्याच्यामध्ये स्कॅनर जो आहे हा स्कॅनर काय केला जातो, फिरवला जातं आणि पुढे आपल्याला त्यामध्ये त्याची इमेज जी आहे ती इमेज आपल्याला दिसते, की तो फिटस कोणत्या पोझिशनला आहे. आणि अशा प्रकारे ती जी निडल आहे ती निडल त्या युटेरसमध्ये इन्सर्ट केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच्यामधले जे फिटल सेल्स आहे हे फिटल सेल्स या निडलच्या द्वारे काय करतात, कलेक्ट करतात अंडर द अल्ट्रासाऊंड गायडन्स, की त्या सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली या युटेरसमधले जे काही एम्निओटिक फ्लुइडमधील जे फिटल सेल्स आहेत हे फिटल सेल्स या निडलच्या द्वारे त्यामधनं काढले जातात.
आता याच्यामधनं हिअर द क्रोमोझोम्स आर स्टडीड टू सी द ॲबनॉर्मॅलिटीज इन द डेव्हलपिंग फिटस. मग आता या फिटल सेल्सवरून आपण काय करतो की क्रोमोझोमचा आपण स्टडी करतो की ज्याच्यामध्ये या डेव्हलपिंग फिटसमध्ये काय ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का. या ॲबनॉर्मॅलिटीजचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपण काय करतो, क्रोमोझोमचा स्टडी करतो. कारण की याच्यामध्ये हिअर बट द डेंजरस ट्रेंड इज टू यूज द मिसयूज ऑफ द ॲम्निओसेंटेसिस टू डिटरमाइन द सेक्स ऑफ द अनबॉर्न बेबी चाइल्ड. म्हणजे ॲक्च्युली जर आपण त्याच्यामध्ये काही डिफेक्ट असेल, काही ॲबनॉर्मॅलिटीज असेल, त्याच्यासाठी या टेक्निकचा उपयोग केला जात असेल. परंतु सध्याच्या याच्यामध्ये या ॲम्निओसेंटेसिसचा जो आहे तो गैरवापर केला जातो की याचा उपयोग कशासाठी करतात, टू डिटरमाइन द सेक्स ऑफ द अनबॉर्न बेबी. कारण की आपल्याला माहिती आहे की यामध्ये आपण बघितलं क्रोमोझोम्स जर बघितलं तर देर आर द 23 पेअर्स ऑफ द क्रोमोझोम्स, की ज्याच्यामध्ये 22 ऑटोझोम्स असतात आणि 1 सेक्स क्रोमोझोमची पेअर असते. की याच्यावरनं काय केलं जातं की या टेक्निकवरनं जो काही फिटसचा जो काही क्रोमोझोम आहे, वेदर इट इज अ मेल ऑर द फिमेल, हा आयडेंटिफाय केला जातो. जर याच्यामध्ये जर फिमेलचा जर त्या ठिकाणी जर फिटस जो आहे हा जर फिमेल असेल तर मग काय केलं जातं, त्याला अबॉर्ट केलं जातं. ॲक्च्युली कायद्यानुसार तो कसा आहे, मग इलिगल आहे. आणि म्हणूनच आता याच्यामध्ये भारत सरकारने 1971 या ठिकाणी MTP ॲक्ट जो आहे तो लिगलाइज केलेला आहे विथ अ स्ट्रिक्ट कंडिशन टू अवॉइड इट्स मिसयूज. मग याचा जो गैरवापर केला जात आहे ॲम्निओसेंटेसिसचा, याच्यावर भारत सरकारने 1971 मेडिकल टर्मिनेशन ॲक्ट त्या ठिकाणी लिगलाइज केलेलं आहे की ज्याच्यामुळे सध्या या ॲम्निओसेंटेसिस, ज्याला आपण गर्भजल परीक्षण म्हणतो, याच्यावर भारत सरकारने बॅन आणलेला आहे. आता आपल्याला बघायचे डिटेलमध्ये ॲम्निओसेंटेसिस प्रोसेस. आता यामध्ये ॲम्निओसेंटेसिस प्रोसेस जी आहे विच इज यूज टू एक्स्ट्रॅक्ट द फिटल सेल्स फॉर द जेनेटिक ॲनालिसिस. जर एखादा जेनेटिकल डिफेक्ट जर त्या फिटसमध्ये जर असेल तर याचं ॲनालिसिस करण्यासाठी आपण काय करतो की ॲम्निओसेंटेस या टेक्निकच्याद्वारे या फिटसमधील जे फिटल सेल्स आहेत ते एक्स्ट्रॅक्ट केल्या जातात आणि त्या फिटल सेल्समधून त्याच्यामध्ये जे ॲबनॉर्मॅलिटीज आहे, जेनेटिकल जे काही डिसऑर्डर असेल ती त्या ठिकाणी एक्झामाइन केल्या जाते. पाहता या प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं की हिअर द अल्ट्रासाउंड इज यूज टू डिटरमाइन द पोझिशन ऑफ द फिटस इन द युटेरस. की अल्ट्रासाउंड म्हणजे सोनोग्राफीचा उपयोग करून या सोनोग्राफीच्याद्वारे या फिटसची जी पोझिशन आहे ही पोझिशन सगळ्यात पहिल्यांदा युटेरसमध्ये कुठे आहे ही डिटरमाइन केलं जाते. म्हणजेच अल्ट्रासाउंड यूज टू डिटरमाइन द पोझिशन ऑफ द फिटस इन द युटेरस. यानंतर सेकंड याच्यामध्ये काय केलं जातं की हिअर द निडल इन्सर्टेड इनटू थ्रू द ॲब्डोमिनल वॉल अँड युटेराइन वॉल. की इथे आपण बघितलं ही जी निडल आहे ही निडल या ॲब्डोमिनल वॉलमधून कुठे इन्सर्ट केलं जाते, युटेराइन वॉलमध्ये. आता युटेराइन वॉलमध्ये जी निडल आहे ही इन्सर्ट केल्यानंतर यामध्ये जे ॲम्निओटिक फ्लुइड असतं, या फिटसच्या सभोवताली ॲम्निओटिक मेम्ब्रेन असतं, त्याच्यानंतर हिअर दे हॅव द ॲम्निओटिक कॅव्हिटी and this amniotic cavity is filled with the amniotic fluid. Here this amniotic fluid which contains the fetal cells extracted. की या निडलच्याद्वारे निडल जी आहे ही निडल या युटेराइन वॉलमध्ये इन्सर्ट केलं जातं आणि त्याच्यानंतर या ॲम्निओटिक कॅव्हिटीमधील ॲम्निओटिक फ्लुइड जे आहे या ज्या ॲम्निओटिक फ्लुइडमध्ये फिटल सेल्स प्रेझेंट असतात हे फिटल सेल्स या निडलच्याद्वारे एक्स्ट्रॅक्ट केल्या जातात. आता एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर काय केलं जातं की या फिटल सेल्सचं म्हणजे जे काही आपण त्याच्यामधनं फ्लुइड काढलेले ॲम्निओटिक फ्लुइड्स की त्याचं सेंट्रीफ्यूज ऑफ द एक्स्ट्रॅक्टेड फ्लुइड ॲट द फिटल सेल्स. की सेंट्रीफ्यूज म्हणजे काय की जे आपण फ्लुइड त्यामधनं काढलेलं ॲम्निओटिक फ्लुइड की त्याला एका टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं जातं आणि त्याचा सारखं ढवळलं जातं, त्याला रोटेट केलं जातं की त्याच्यामुळे काय होतं की जो लिक्विड पार्ट आहे तो लिक्विड पार्ट वरती सेटल होतो आणि जे सेल्स असतात त्यामधले फ्लुइड सेल्स जे आहेत फिटल सेल्स जे आहेत हे फिटल सेल्स या टेस्ट ट्यूबच्या बॉटमला सेटल डाऊन होतात. की याच्यामधनं हे फिटल सेल्स जे आहे विच आर यूज इन द कॅरिओटाइप. की या सेल्सचा उपयोग कशासाठी केला जातो, कॅरिओटाइप. कॅरिओन मीन्स काय, न्यूक्लियस. की आपल्याला माहीत आहे न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतात, क्रोमोझोम प्रेझेंट असतात की जे डीएनएवर असतात. आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की क्रोमोझोम्समध्ये सुद्धा या क्रोमोझोमच्या एकूण 23 पेअर्स असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला 22 जे आहेत त्या ऑटोझोम्स आहेत आणि 1 पेअर जी असते ती सेक्स क्रोमोझोमची असते. तर अशा प्रकारे यामध्ये एखादा जर जेनेटिक डिफेक्ट जर असेल
तर हा डिटरमाइन करण्यासाठी या ॲम्निओसेंटेसिस टेक्निकचा उपयोग केला जातो. बघा आता याच्यामध्ये हिअर द रिक्स असोसिएटेड विथ द ॲम्निओसेंटेसिस, की काही रिक्स त्या ठिकाणी निगडीत आहे ज्याच्यामध्ये मिसकॅरेज होऊ शकतं जर आपण ॲम्निओसेंटेसिसचा या ठिकाणी जर उपयोग केला तर. दुसरं म्हणजे निडल इंजुरी टू द फिटस, की आपण जेव्हा इन्सर्ट करतो आपण ही जी निडल आहे ही निडल जेव्हा आपण त्या युटेराईन वॉलमध्ये इन्सर्ट करतो की एखाद्या वेळेस काय होऊ शकतं की त्या फिटसला सुद्धा त्या ठिकाणी इंज्युअर्ड होऊ शकते. त्यानंतर तिसरं म्हणजे लिकिंग ॲम्निओटिक फ्लुइड, की याच्यामधलं जे ॲम्निओटिक फ्लुइड जे आहे या कॅव्हिटीमधलं हे फ्लुइडसुद्धा त्या निडलच्याद्वारे म्हणजे निडल इन्सर्ट केल्यामुळे काय होतं हळूहळू लीक होऊ शकतं. आणि चौथं म्हणजे इन्फेक्शन, की त्या फिटसला सुद्धा निडल इन्सर्ट केल्यामुळे काय होऊ शकतं इन्फेक्शन होऊ शकतं. आणि म्हणून की याचा जो गैरवापर केला जात आहे सेक्स डिटर्मिनेशन करता त्याच्यामुळेच गव्हर्नमेंटने याच्यावर काय आणलेलं आहे या टेक्निकवर बॅन आणलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला लास्ट बघायचं आहे MTPचे, त्यामध्ये कशा प्रकारे इंटेशन ऑफ द MTP, की कोणत्या कंडिशनमध्ये आपण MTP करायला पाहिजे. आता यामध्ये MTP म्हणजेच मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट 2017 अंडर द सेक्शन 3 ऑफ द MTP ॲक्ट 1971 वॉज इंटॅक्टेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, की 1971मध्ये जो MTP ॲक्ट त्या ठिकाणी अधिनियमित केलं होतं याच्या अंतर्गत 2017मध्ये सेक्शन 3च्या अंतर्गत काही इंटेशन MTP ॲक्टने त्या ठिकाणी मांडलेले आहे. तर आता याच्यामध्ये कोणते त्यांचे हेतू होते. सगळ्यात पहिलं म्हणजे हिअर टू रिड्यूस द इलिगल ॲबॉर्शन, म्हणजे जे बेकायदेशीर जे काही ॲबॉर्शन केलं जात असेल एखाद्या वेळेस फिमेल फिटिसाईड जर असेल तर त्या ठिकाणी ॲबॉर्ट केला जात होते, तर हे रिड्यूस करणे, त्याचबरोबर कॉन्सिक्वेंट मॅटर्नल मोर्टॅलिटी. पण आता याच्यामध्ये ॲबॉर्शन जे आहेत हे पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये केलं जातं, पण एखाद्या वेळेस काय की 6व्या-7व्या महिन्यामध्ये जर त्या ठिकाणी ॲबॉर्शन केलेलं करत असाल तर याच्यामध्ये काय होतं की 6व्या-7व्या महिन्यामध्ये जर करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा मोर्टॅलिटीचा जो रेट आहे मॅटर्नलचा तो त्या ठिकाणी असू शकतो जास्त प्रमाणामध्ये. तर याच्या काही कंडिशन आहेत या रिड्यूस करणे, म्हणजे टू रिड्यूस द इलिगल ॲबॉर्शन, बेकायदेशीर जे काही ॲबॉर्शन होत असेल ते रिड्यूस करणे, त्याचबरोबर कॉन्सिक्वेंट मॅटर्नल मोर्टॅलिटी, की मॅटर्नलचा जो काही डेथ रेट असेल तो त्या ठिकाणी कमी करणे. बघा आता ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द MTP ॲक्ट only the consent of the woman whose pregnancy is being terminated is required, की याच्यामध्ये ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द MTP ॲक्ट ओनली द कॉन्सियंट वुमन हुज प्रेग्नन्सी बिंग टर्मिनेटेड इज रिक्वायर्ड, की याच्यामध्ये मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी म्हणजे टर्मिनेशन जे आहे हे टर्मिनेट केव्हा करायला पाहिजे की ज्या मदरमध्ये हिअर द हुज प्रेग्नन्सी इज बिंग टर्मिनेटेड इज रिक्वायर्ड, की तिच्यामध्ये गरज आहे टर्मिनेशन करायची अशाच वुमनमध्ये MTP केल्या जात असेल. अकॉर्डिंग टू द MTP ॲक्ट प्रेग्नन्सी मे बी द टर्मिनेटेड. आता याच्यामध्ये MTP ॲक्टच्या नुसार प्रेग्नन्सी जी आहे ही कोणत्या कंडिशनमध्ये टर्मिनेट करायला पाहिजे, तर यामध्ये हिअर विदिन द फर्स्ट 12 वीक्स, की पहिल्या 12 आठवड्यामध्ये म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये, कारण की त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे जे ऑर्गन्स आहेत हे ऑर्गन्स त्या ठिकाणी डेव्हलप झाले नसतात. त्यानंतर मोर दॅन 12 वीक्स, 12 आठवड्यापेक्षा जास्त नको, बट लेसर दॅन 20 वीक्स, की 20 वीक्सपेक्षा कमी नको. अशा कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो प्रेग्नन्सी जी आहे ही टर्मिनेट करू शकतो विदिन अ फर्स्ट 12 वीक्स, मोर दॅन 12 वीक्स बट लेसर दॅन द 20 वीक्स. आता याच्यामध्ये जर एखादे रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर जे असतात या डॉक्टरांचं ओपिनियन घेऊन त्या स्त्रीचं जर आपल्याला त्या ठिकाणी टर्मिनेशन करायचं असेल तर याच्यामध्ये आपण टर्मिनेट करू शकतो, किंवा एखाद्या बाळाची त्या ठिकाणी फिजिकल किंवा मेंटल त्या ठिकाणी त्याची जर वाढ झाली नसेल आणि रिस्की असेल तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा अशा मेडिकल जे ऑफिसर्स असतील डॉक्टर्स असतील यांच्या सल्ल्यानुसार आपण त्या ठिकाणी प्रेग्नन्सी जी आहे ही टर्मिनेट करू शकतो. तर इथेच आपला हा MTPचा जो टॉपिक आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी हा संपलेला आहे. आता याच्यानंतर या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आणि त्याचबरोबर इनफर्टिलिटी जो लास्ट टॉपिक आहे या चॅप्टरचा तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.